एक 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 दोन करवले आहेत. स्वतः नवरी बी लागली काम करायचं. भयाला शूट करायला पाहिजे असेल तर लागतो बाबा. कोण सांगाले बघा. हां हां मग ब्लॉग काढायचं लग्न आहे बहिणीचं. मी म्हणलो होतं मी घरचं बघावं, तुम्ही काका दोघं जण जाचाल सोलापूरला. मग परत मी घरचं बघून मग दुपारनं परत काकाला इथं सोडून आपण दोघं करमाला गेलो. हे असली फुलं आणली ती चांगली फुलं आणा म्हणताना आले येत नाही ते. तू गेल नवरीला सांगितलं तर नवरी म्हणते डार्क फुलं आणा. लाईट कलरचे सांगितले होते मी. खूप होते कुठे होते मला तरी घेऊन जायचं अरे तुला कळत नव्हतं का हिला घेऊन जायचं सांग बरं आता. अशाच तऱ्हेने मला कलर मधलं फरकच कळत ना. लाईट कसला असतो डार्क कसला असतो त्यामुळे मी काय सांगण्यात अर्थ नाही माहिती. आपल्याला वाचा येत नाही, लिहायला येत नाही, कलर कळत नाही. मला काळा आणि पांढरा कळतो फक्त. त्यांचं भांडणं चालल्यात. मी जातो आता आतमध्ये बसायला घरात. काम बी मग काय करू नको, फक्त आतमध्ये जाऊन बस. ओके हे चला परमिशन मिळाली. हे जाऊ का भैया भैया जाऊ का मी. मला मिळाली परमिशन आता. मीच जातो आता. मला अशाच तऱ्हेने मला आहारची जरा गरज लागलेली आहे पोटाला. त्यामुळे मी खाना खातो. नाही आपल्याला इकडे थांबावं लागेल. नवरी आहे म्हणून काय झालं. लग्न तुझंच आहे काम कोण करायचं. हे पण काढतोयस का तू. हा मग इशे आहे का एकतर मी तेल लावलं. चपचपीत. गायडन्स बाबा कोण द्यायला लागले शूटसाठी. ए बाळा इकडे ए मागे चल. शूटसाठी गायडन्स देतात त्यांचं त्यांनी घेतात. काय नाही बीटीएस शांत बसा उगाच. देखो देखो कैसे देख रहे लोग. देखो देखो शिकना पडता है. काय झालं शिकना पडता है. लग्नाच्या वेळेस मीच करते. ए पुढच्या आयो दे देव पुढच्या वर्षी तुझं लग्न लावायचं म्हणते सॅलरी देव. ती लावणार आहे. ती लावणार. आता माझ्या लग्नात मुलगा बघू. हा पुढच्या वर्षी करून टाकू. तुझं का रिंकू. ए रिंकू अजून 10 वर्ष का आयो. काय सकाळीच म्हणत होती शिकून घेते. लग्नात कामाला येते. लग्नात कामाला येते काय. दीदी होय हा दीदी. तर तिनं पिशवी घेऊन बसली की पाठीमाग पिशवी हा एवढी मोठी पिशवी घेऊन बसली. सारखी साईडला एवढी मोठी पिशवी घेऊन बसली की हातात. दुसऱ्या हातात देना बी झाली. एक तर आणली आम्ही. ते पण चुकीचे कलर. हे का माप काढ नको आता. तुझं ते ब्लॉग चालू आहे त्यामुळे मला जास्त बोलता येत नाहीये. अरे 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 सगळं बोलायचं तसं बोललीच की. आणि काय जास्त बोलायचं असते. बोलायचं सगळं बोलायचंच आहे. म्हणते मुडी गेलाय. मग काय डान्स नाही काय नाही प्रॅक्टिस नाही असं असतं का. मुलाने इंटरेस्ट दाखवायचा असतो की बाबा आपण दोघं डान्स करूया. कधी डान्स बसवायचा कधी प्रॅक्टिस करायची काहीच नाही. काका घरात जाऊ का लग्न कॅन्सल करायची. आता कोणी कॅन्सल करू शकत नाही. तुझा व्हिडिओ हो. तुझ्या अंगावर अक्षता पडते तर बाद झालं. फुलांची काय गरज नाही. हो भया झाड सकते का नाही. तुझं काय म्हणणं दिदे करायचं का तुमचं लगीन दोघीचं एकाच मांडवात तिघी. माझी हालत बघून तर त्यांना लग्नच नको वाटत असलं तर. मम्मीला तर सरळ कोर्ट मॅरेज करायला लावल्या. हे स्कीम टाकलेली आहे खोटी. त्यामुळे लक्ष काय देऊ नका लग्नाला या सगळ्यांनी. आमचं जेवण नाही या उगाच कशाला तसं तुम्हाला करू. या जरा लग्न बिग्न एन्जॉय करा. ज्यांना जज करायचं असेल तेवढेच या. बाकीचे घरी बसले तरी चालेल. ज्यांना जज करायचं असेल तेवढेच या. बाकीचे घरी बसले तरी चालेल. मी संध्याकाळी व्हॉट्सअपला स्टेटस लावतो. ऐका आणि शांत बसा. आणि एवढंच कट करणं आहे का नाही इंस्टाला रील टाकतो. पाहुण्यांनंतर बघा. खरंच कोणी यायचे नाही. नाही आज संध्याकाळी रील पडणार फिक्स. ती मी ब्लॉगची रील टाकते का नाही युट्यूबला जाऊन बघा. त्यात हे टाकतो ज्यांना जज करायचं आहे त्यांनी येऊ नका म्हणून. भैया तुमचं काय म्हणणं आहे का सिनेमॅटोग्राफर.
शांततेत तुम्हाला काम करू द्या असं त्यांचं म्हणणं आहे. होय भैया काय नको कळलं तुम्ही उगाच त्यांना सुद्धा माहित आहे ब्लॉग करताना बडबडायला लागतंय. अरे गाणं वाजलं आपण फुल एकच सॉन्ग ठेवणार ना पूर्ण व्हिडिओला, असं चेंज नको मध्ये. पण त्यांनी ना ते तसं केलं की वेगळंच काहीतरी दिसतं मुलाकडे. आपण चांगलं काहीतरी ठेवूया, त्यांचं लय मिक्स आहे काहीतरी वेगळं. इकडे हिचं लगीन आहे लवकर मदतीला माझ्या फिरायचं